नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, वित्त विभागामार्फत ही भरती जाहीर झालेली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 च्या अंमलबजावणीसाठी अंतर्गत वित्त विभागाच्या बळकटीकरणासाठी एस्पायर, बीकन आणि ब्रिज असे 3 कक्ष स्थापन करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं, वित्त विभागाकडनं दिनांक 30 जुलै 2026 चा लेटेस्ट हा जी-आर आलेला आहे. आता ह्या जी-आर मध्ये कोणती-कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, असं इत्यादी माहिती तुम्हाला हा एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि इंस्टा, माय टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, विकसित महाराष्ट्र 2047 च्या अंमलबजावणी अंतर्गत वित्त विभागाच्या बळकटीकरणासाठी एस्पायर, बीकन आणि ब्रिज असे 3 कक्ष स्थापन करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं, वित्त विभागाकडनं. तारीख बघू शकता 3 जुलै 2026 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. आता वित्त विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. ओके. संविधानातील तरतुदीनुसार राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व तो विधानमंडळामध्ये सादर करणे, भारतीय रिझर्व्ह बँकेतील शासनाच्या दैनंदिन शिल्लकीवर सूक्ष्म लक्ष ठेवणे, अर्थोपाय स्थित योग्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक व जलद उपाययोजना करणे, राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनेतील जमा व खर्च याचा आगाऊ अंदाज तयार करणे व राज्याच्या विकासाच्या तसेच जनकल्याण विविध योजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वित्त विभागामार्फत पार पाडली जातात. विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय साध्य करण्यासाठी उक्त नमूद कामे अधिक जलद व परिणाम करण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी अनुक्रमे केंद्र पुरस्कृत योजनांनी सार्वजनिक उपक्रमांचे व मालमत्ता मुद्रीकरण आणि कर्ज हमीचे व्यवस्थापन याकरिता एस्पायर, बीकन आणि ब्रिज असे 3 समर्पित कक्ष स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये देण्यात आलेला शासन निर्णय दिलेला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 च्या अंमलबजावणी अंतर्गत वित्त विभागाने राबवण्याचे प्रमुख उपक्रम अनुक्रम 1 कामगिरीवर आधारित खर्च आणि महसूल प्रारूपांची मॉडेल्स आणि पुनर्रचना करून आर्थिक तरतूद निर्माण करणे. 2 नंबरला दिलेले आहे पर्यायी भांडवलाची उपलब्धता वाढवणे आणि मालमत्ता मुद्रीकरण धोरणास चालना देणे. आणि 3 नंबरला सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP वित्त विनियोजन क्षमता बळकट करण्याची सर्व भागधारकांना सोबत घेऊन सशक्त संस्थात्मक आराखडा तयार करणे. या उपक्रमाच्या कार्यान्वयनासाठी वित्त विभागास निधीचा जमा खर्चातील प्रवाह संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी एस्पायर, बीकन आणि ब्रिज आता दिलेलं आहे. याच्यामध्ये आता एस्पायरचं फुल फॉर्म दिलेलं आहे, जे की कक्ष आहे सार्वजनिक उपक्रमाच्या देखरेखीची मालमत्ता मुद्रीकरणासाठी. आणि बीकन आहे, जे की याच्यात दिलेलं आहे कक्ष आणि कर्ज संवर्गातील सर्व बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी. आणि ब्रिज जे आहे कक्ष स्थापना करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या तिन्ही कक्षाची कार्य खालीलप्रमाणे राहतील, जे की आपण आता जाणून घेणार आहोत. आता त्यांची कार्य काय असणार तिघांची. ओके. आता याच्यामध्ये एस्पायरचा आपण बघूया. आता एस्पायर मध्ये जे दिलेलं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे की केंद्र शासनाची विविध मंत्रालय, 16वा वित्त आयोग आणि केंद्र पुरस्कार नियोजनामध्ये प्राप्त होणाऱ्या निधीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी एस्पायर कक्ष स्थापन करण्यात येत असून सदर कक्षाची कार्य खालीलप्रमाणे असतील. आता याच्यामध्ये दिलेलं आहे विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत नियोजनाच्या CSS वित्त विभागाने
स्तरावर आढावा घेणे, केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा निधी, राज्याचा हिस्सा, पी-एफ-एम-एस पी-एफ-एम-एस आणि एस-एन-ए अनुपालन निधीचा विनियोग आणि उपयोगिता प्रमाणपत्राची स्थिती यांचे संनियंत्रण करणे, यासाठी योजना निहाय माहिती प्रणाली डाटाबेस तयार करून अवघ्यात ठेवणे. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य नियोजन. या नियोजना अंतर्गत राज्याला जास्तीत जास्त निधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून सदर योजनेची मार्गदर्शन तत्वांची पूर्तता करून घेणे. 3 नंबरला दिलेले आहे 16 वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधींबाबत संनियंत्रण करणे, आयोगाचे घातलेल्या अटींची पूर्तता विभागाकडून करून घेणे. विविध योजनेतून प्राप्त निधी आणि खर्चाबाबत रिअल टाइम अँड डॅशबोर्ड तयार करून करणे व मासिक अहवाल तयार करून सादर करणे. त्यानंतर केंद्रीय पी-एफ-एम-एस शी पूर्ण एकात्मिकरण करणे, प्रशासकीय विभागांच्या संबंधित कार्यालयाकडून एस-एन-ए स्पर्शांच्या प्रणालीचे अनुपालन होईल यासाठी समन्वय करणे. त्यानं 6 नंबरला मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, केंद्रीय मंत्रालय, वित्त विभागांची, महालेखपाल एजी कार्यालयांची म्हणून कामं करणे. ओके. याचं काम राहणार एसपीआरचं. आता बीकॉनचं असणार आहे जे की राज्य सार्वजनिक उपक्रमांच्या पर्यवेक्षक, पुनर्लोकन आणि देखरेखीसह मालमत्ता मुद्रीकरण, निर्गुतवणीकरण आणि पुनर्रचना इत्यादीसाठी बीकन कक्षासाठी स्थापना करण्यात येत असून सदर कक्षाची कार्य खालीलप्रमाणे असतील. त्यामध्ये 1 नंबरचं काम आहे जे की PSUSचे धोरणात्मक व्यवहार, पुनर्नियोजन आणि अर्थव्य निष्क्रिय आणि अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्याची चौकट स्थापित करणे. त्याच्यानंतर दिले 2 नंबरला सार्वजनिक उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीबाबतच्या विविध गुणोत्तरांच्या वार्षिक पुनर्लोकन करण्याची डॅशबोर्ड तयार करणे. 3 नंबर दिले हमी मागणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाची पतपात्रता तसेच 13 वित्त आयोगांनी नियमांशी सुसंगत जोखीम आधारित हमी शुल्कांची शिफारस करणे. त्याच्यानंतरला दिलेला आहे 4 नंबरला हमी पुनर्कर्ज, भागभांडवल आणि संचित अनुदानाद्वारे सार्वजनिक उपक्रमाच्या जोखमीचे परिणाम ठरविणे आणि वार्षिक आस्मतिक दायित्व विवरण तयार करणे. 5 नंबरला मालमत्ता मुद्रीकरण धोरणाअंतर्गत जमिनीचे मूल्य जाणून घेण्याची साधने एकत्रित करून महसुलांचे लक्ष्य निर्धारित करणे व डिजिटल मालमत्ता यांची यादी तयार करणे. त्यानंतर दिलेलं आहे 6 नंबरला 16 वित्त आयोग आणि केंद्रीय सार्वजनिक उपक्रम धोरणा शिफारसीनुसार धोरणात्मक गुंतवणूक वर्गीकरण, खाजगीकरण, विलिनीकरण किंवा बंद करण्याची संबंधित सार्वजनिक उपक्रमाला मार्गदर्शन करणे. 16व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे व सर्व अर्थसंकल्पना, सार्वजनिक उपक्रम, कर्ज अर्थसंकल्पना आणणे आणि त्यांची मोगावा ठेवणे. त्यानंतर दिलेल्या सार्वजनिक उपक्रमासाठी संचालक मंडळाच्या रचना आणि लेखापरीक्षण समिती नियमांसाठी बेंचमार्कची शिफारस करणे. त्यानंतर दिलेले आहे आर्थिक अहवालातील अनुश्रेण्यासाठी सध्या 20 वर्षापर्यंत शून्य सहनशीला धोरणा लागू करणे, वार्षिक लेख किंवा राज्य वित्त लेखांशी न जुळणाऱ्या विसंगतीसाठी मदत ठरविणे. आणि त्यानंतर ब्रीजचं दिलेलं आहे आता तर शासकीय आणि खुल्या बाजारातील कर्ज, जे ब्रीजचं काम असणार ते सांगतोय आता. शासकीय आणि खुल्या बाजारातील कर्ज उभारणी संबंधित सर्व बाबींचे संनियंत्रण तसेच कर्जांच्या हमी संदर्भातील बाबींचे सर्व कक्ष व्यवस्थापन करण्यासाठी ब्रिज कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. आता खालीलप्रमाणे त्याचे कार्य आहे ते आपण बघूया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 1 नंबरचं कार्य जे की प्रस्तावित प्रकल्पासाठी कर्ज वित्त पुरवठा योग्य आहे ही निश्चित करण्यासाठी मूलभूत अभ्यास, जोखीम आणि व्यवहारातील मूल्यांकन करणे. विभागाने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालीने DPR, पुनर्लोकन आणि आर्थिक व्यवहार्यता NPV, IRR आणि परतफेड
सक्षमतेचे मूल्यांकन करणे आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे एम-डी-बी, नाबार्ड आणि हुडको यासारख्या संस्थेबाहेरील कर्ज वाटपीमध्ये सहभाग, अटी, करार आणि चलन जोखमींवर सल्ला. त्यानंतर भौतिक टप्प्यानुसार वितरणाचा मागोवा प्रकल्प अंमलबजावणी संस्थांशी दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर संबंधित अंमलबजावणीची संस्थांची घेतलेल्या कर्ज विनियोगांचे निरीक्षण, निधी संस्था नोंदींशी समन्वय, परतफेड वेळापत्रक तयार करणे, देय तारखांमध्ये मुद्दल आणि व्याज देयक व्यवस्था करणे. त्यानंतर नियतकालीन कर्ज परतफेड करण्यायोग्य असण्याबाबतचे विश्लेषण DSA करणे. त्यानंतर रोल ओव्हर व्याज दर, विनिमय दर, त्याच्यानंतर परिचालना जोखमींची निरीक्षक. त्याच्यानंतर दिलेलं आहे बेंचमार्क निर्धार धोरण तयार करणे, त्रैमासिक वार्षिक कर्ज दिनदर्शिका तयार करणे, बाजाराच्या प्रतिसादाचे विश्लेषण करणे, असं यांचं काम आहे याचं ब्रीजचं. तर सदर कक्षांकरिता खालीलप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे. आता कोणते कोणते पद उपलब्ध करण्यात येतील ते आपण बघू. अनुक्रमांक दिलेलं पद दिलेलं आहे अस्पायर, ब्रिज आणि बीकन. ओके. तिघांसाठी बघू. आता 1 नंबरचं पद आहे सहसचिव, उपसचिव. आता अस्पायर आणि ब्रिज मध्ये एक पद आहे, बीकन मध्ये एक पद आहे. 2 नंबरला आहे अपर सचिव. अस्पायर, ब्रिज आणि बीकन मध्ये तिघांसाठी एक एक पद आहे. 3 नंबरचं पद आहे कक्ष अधिकारी. अस्पायर, ब्रिज, बीकॉन साठी एक एक पद आहे. 4 नंबरचं पद आहे सहाय्यक संचालक लेखा अधिकारी. एस्पायर ब्रिज साठी एक पद आणि बीकॉम साठी एक पद, अशी 2 पद आहे. त्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारीसाठी प्रत्येकी एक एक पद आहे एस्पायर ब्रिज आणि बीकॉम साठी, आणि सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी पण एक एक पद आहे एस्पायर ब्रिज आणि बीकॉम साठी. आता याच्यामध्ये बघायला गेलं 7 नंबरचे जे पद आहे अर्थ मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी, उपसचिव किंवा संचालक स्तर, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय फक्त ब्रिज करता पद आहे एक. त्याच्यानंतरचं आहे 8 नंबरला वित्तीय विश्लेषण तज्ञ, तांत्रिक सल्लागार मध्ये आपल्याला ब्रिज साठी एक पद आणि बीकॉम साठी एक पद आहे. विशेष तज्ञासाठी आवश्यकतेनुसार असणार आहे पद. त्यानंतर 10 नंबरचं पद आहे कायदेशीर तज्ञांसाठी एक पद आहे बीकन करता. 11 नंबरचं पद आहे लेखानिरीक्षकासाठी 2 पद आहे ब्रिज करिता. त्यानंतर 12 नंबरचं पद आहे डेटा आणि सिस्टम व्यवस्थापक डॅशबोर्ड निर्मितीसाठी एक पद आहे ब्रिज करिता. त्यानंतर 13 नंबरचं पद आहे कृत्रिम बुद्धिमत्ता मधील तज्ञांचा असलेल्या विश्लेषणसाठी ब्रिज करिता एक पद आहे. 14 नंबरचं पद आहे लिपिक करिता एस्पायर, ब्रिज आणि बीकॉम करता एक एक पद आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उपरोक्त 3 कक्षांकरिता प्रस्तावित केलेल्या वेतन व वेतनेवर बाबीने होणारा आवर्ती अनावर्ती खर्च भागवण्याकरिता वित्त विभागाने स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यात येतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची जी पदं भरली जातील. आता ही जी पदं आहे मित्रांनो, हे ग्रुप ए चे, ग्रुप बी चे पद आहे, ग्रुप सी चे पद आहे. तर ही परमनंट पद असल्यामुळे याची सरळ सेवे भरती मार्फत ही पदे भरली जातील. MPSC मार्फत म्हणले जातील, बाकीचे सरळ सेवेने भरले जातील. तर अशी ही पदं आहेत. ओके. तर याची अपडेट वगैरे लगेचच येणार आहे मित्रांनो. आता हा जो GR आलेला आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलं 3 जुलै 2026 चा लेटेस्ट GR आहे. ओके. तर आताचा हा GR आहे परवाच्या दिवसाचा. ओके. तर लगेचच त्याची अपडेट येईल. तर अपडेट येण्यासाठी अजून टाइम लागेल. तर आपल्याला एंडिंग पर्यंत जुलै महिन्यापर्यंत याची अपडेट येऊ शकते. ओके. तर आपल्याला वाट बघावी लागेल. तोपर्यंत आपण अभ्यासाला लागा. मोठे पदे आहे, बाकीची जी पदे परमनंट तिकडनंच भरली जातील. जे म्हणजे बदलीनुसार व त्यांची पदोन्नती करून आणि बाकीची परीक्षा घेऊन भरले जातील. ओके. तर संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Insta, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही PDF फाईल पण डाउनलोड करू शकता. आणि कोणालाही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकतात. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. अशा तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर असतो. अशा नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.